नमस्कार, हॅलो. स्वअनुभूती या आपल्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. बघा, मी श्वेता आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे आनंदी कसे राहावे, स्वतःला आनंदी कसं ठेवायचं आहे, आनंदी राहायचंय म्हणजे नक्की काय करायचं आहे, त्यासाठी वेगळे काही एफर्ट्स घ्यावे लागतात का, आनंदी राहायचंय मग यासाठी आपल्याला कोणतं पाऊल उचलायचंय, वेगळं असं काय करायचंय. बघा, आपण नेहमी आपला आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत असतो. हा असा वागला, ती तशी वागली, हजबंड्स असे वागले किंवा मित्र असा वागला, मैत्रीण अशी वागली, मुलं अशी वागली तर मी आनंदी होईल. हा, याने माझ्या एक्सपेक्टेशनप्रमाणे असं केलं तर मी आनंदी होईल. माझी याच्याकडून अशी अपेक्षा आहे, एवढीच अपेक्षा आहे, त्याने तसं वागलं तर मी आनंदी होईल. अरे पण का, कशासाठी? तुम्ही स्वतःचा आनंद दुसऱ्यावर डिपेंड ठेवताय किंवा दुसऱ्याकडे तुम्ही एक्सपेक्टेशन करताय. मग हे एक्सपेक्टेशन थोडंसं बाजूला सारायचं आहे आणि आपला आनंद हा स्वतःतच शोधायचा आहे. बघा, सिच्युएशन कशीही येऊ शकते, त्याला तोंड तुम्हाला द्यायचं आहे. सिच्युएशनमध्ये स्टेबल राहणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि तसं आपल्याला राहता आलं पाहिजे. आपला आनंद हा दुसऱ्यावर अवलंबून नसतो किंवा एक्सपेक्टेशन ठेवले आणि त्या एक्सपेक्टेशन जर पूर्ण झाले नाही तर आपल्याला जास्त दुःख होतं, मग आनंद उरतच नाही. तर त्यासाठी दुसऱ्यांकडून एक्सपेक्टेशन ठेवूच नयेत किंवा ठेवले तरी त्या माफक असाव्यात, त्याची जबरदस्ती नसावी आणि आपला आनंद हा आपल्याला आपल्यातच शोधायचा आहे. कारण जोपर्यंत आपल्या मनाला आपलं मन जेव्हा म्हणत नाही की मी डिस्टर्ब होणार आहे या सिच्युएशनमुळे, तोपर्यंत आपल्याला डिस्टर्ब कोणीही करू शकत नाही, ही फॅक्ट आहे. त्यामुळे आपल्याला ठरवायचं आहे की या सिच्युएशनमध्ये आपण डिस्टर्ब व्हायचं आहे का नाही, हे किती आपल्याला लावून घ्यायचं आहे, किती आपल्या मनाला प्रेशर द्यायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं असतं. तर आज मी तुमच्यासाठी काही 5 ते 6 अशा टिप्स घेऊन आलेली आहे ज्याच्यामुळे तुम्ही स्वतः हे बदल केल्याने आनंदी राहू शकता. तर आपण बघूया हे छोटे छोटे टिप्स. हे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही खूप हॅपी राहू शकता, खूप आनंदी राहू शकता आणि स्वतःसोबत इतरांना सुद्धा आनंद देऊ शकता. तर बघूया हे टिप्स कोणते आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पहिली टिप, खुश व्हायला शिका. आपण जेव्हा खूप खुश असतो, खूप आनंदी असतो, त्यावेळेस आपल्या मनात एक भीती असते की अरे रे, हे तर आपण खूप आनंदी झालो आहे पण याच्या मागून दुःख पण येतं. खूप हसलो की खूप रडायला येतं, खूप हसलो की खूप डोळ्यात पाणी येतं, असं आपल्या डोक्यामध्ये किंवा असं आपल्या मनामध्ये आपण ग्रह करून ठेवलेला असतो. त्यामुळे काय होतं, आलेल्या गोष्टीचा किंवा झालेल्या गोष्टीचा आनंदच आपण घ्यायला विसरून जातो की पुढे काहीतरी वेगळं होऊ शकतं किंवा या आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागेल, कदाचित स्वतःचीच दृष्ट लागेल, असं आपण विचार करतो. एकतर असं होतं किंवा काय होतं तर आनंद आलाय आणि या आनंदामध्ये आपण एवढे हुरळून जातो की समोरच्याला गृहीत धरायला लागतो. समोरच्याचा विचारच आपण करत नाही, समोरच्याला अरोगंटली उत्तरं देतो, आपला इगो जागा होतो, असं होतं. म्हणजेच काय होतं तर जेव्हा आनंद येतो, हॅपीनेस येतो, तेव्हा आपण त्याच्याशी काय जोडतो तर भीती जोडतो की उद्या आपल्याला दुःख होऊ शकतं किंवा आज आपण जेवढे हसलो तेवढे उद्या रडू शकतो, असं होऊ शकतं. किंवा काय होतं, त्या हॅपीनेसबरोबर आपण आपला इगो जोडतो. तर असं की जेव्हा आपण करतो तेव्हा स्वतःलाच डॉमिनेट करत असतो. मग असं न करता आलेली सिच्युएशन कुठलीही असो, कितीही आनंदी असो, आनंद घ्या, आनंदी व्हा, हॅपीनेस तुमच्या आत भरभरून साचवा आणि जेव्हा तुम्ही हॅपी असाल, तुमचं फेस हॅपी असेल, समोरचाही हॅपी होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या आनंद सोबत इतरांनाही तो आनंद वाटताय, इतरांनाही तुमच्या आनंदात ओढून घेताय. हे खूप महत्त्वाचं स्किल असतं. त्यामुळे आनंदी व्हायला शिका. जेव्हा सिच्युएशन येते, हा तर आपला नक्कीच याच्यावर आपला हक्क आहे असं स्वतःला सांगा आणि आनंदी व्हा.
स्टेबल राहा, इगोलाही येऊन देऊ नका आणि फिअरलाही येऊन देऊ नका. तर फक्त त्या आनंदाचा आस्वाद घ्यायला शिका. तर अशा पद्धतीने तुम्ही आनंदी होऊ शकता, तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस वाढवू शकता. मग काय सांगता येतं, एखादं जर दुःख आलं तर त्याच्यावरही तुम्हाला पटकन सोल्युशन मिळेल, कारण तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रेस राहणार नाही. आणि जेव्हा आपण स्ट्रेस फ्री असतो त्यावेळेस आपण विचार करू शकतो, आपली विचार क्षमता वाढू शकते आणि येणाऱ्या दुःखावरही आपल्याला पटकन सोल्युशन मिळू शकतं. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लाईन्ड अप होण्यासाठी आनंदाचा आस्वाद घेणं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी टीप अशी आहे की तुमचा आनंद होण्यासाठी किंवा तुम्हाला आनंद येण्यासाठी तुमचं लाईफ हे बोरिंग नाही पाहिजे. तर रोज एकच काम करणं, रोज एकच गोष्ट करणं, रोज याच सर्कलमध्ये फिरणं असं तुमचं आयुष्य नसलं पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करा, ज्या गोष्टी तुम्ही कधीच केलेल्या नाही आहेत. तुम्हाला असं तर कोणीच सांगितलेलं नाही आहे की तू हे कधी केलेलं नाही, तू हे करू नकोस, नाही. तर त्या गोष्टी ज्या नवीन आहेत, ज्या तुम्ही कधीही केलेल्या नाहीत, त्या एकदा तरी ट्राय करा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता. वेगळ्या प्रकारचे कपडे घाला, वेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल करा, वेगळ्या प्रकारे तुम्ही एखादा दिवस एन्जॉय करा, की तुम्ही त्या एखाद्या ठिकाणी गेलाच नसाल त्या ठिकाणी जा. जर तुम्ही कधी ट्रेकिंगला गेला नसाल तर ट्रेकिंगला जाऊ शकता, किंवा जर एखाद्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेला नसेल तर तिथे जा, तिथले सगळे ॲडव्हेंचर्स ट्राय करा. किंवा आणखीन वेगळं काहीतरी, तुम्ही कधी पाण्यात गेला नसाल तर पाण्यात जा, तिथे आनंद घ्या, पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घ्या, मस्ती करण्याचा आनंद घ्या, किंवा एखादं म्युझिक ऐका, मनसोक्त नाचा. काहीतरी असं करा जे खूप वेगळं असेल, जे तुम्ही कधीही केलेलं नसेल, जे करण्याची तुम्हाला आजपर्यंत इच्छा तर खूप होती पण भीती वाटत असेल किंवा आणखीन काही वाटत असेल की आपल्याला हे जमेल का नाही, आपण हे करू शकू का नाही, पण या गोष्टी करा. जर चार चौघामध्ये करायला तुम्हाला काही वाटत असेल किंवा वेगळं वाटत असेल किंवा इन्सिक्युअर वाटत असेल तर घरात एकटे असताना करा, पण भरपूर आनंद घ्या. असं काहीतरी करा जे तुम्ही आजवर कधीही केलेलं नसेल. तुम्हाला खूप छान फील येईल, तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल की आज मी काहीतरी डिफरंट ट्राय केले, आज मी काहीतरी वेगळं केले आणि त्याच्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट बनाल. तर ही आहे आपली दुसरी टीप. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला भरपूर हसायचे, खूप हसायचे, मन मोकळं हसायचे. हसताना मी कसे दिसते, मी खूप विचित्र दिसते का, माझे डोळे मोठे होतात का, माझे स्माईल विचित्र दिसते किंवा माझे दात वाकडे तिकडे दिसत आहेत का, असा कुठलाही विचार करायचा नाही आहे, फक्त हसायचे. मग ते हसणं तुम्हाला कशामुळेही येऊ शकतं. छोट्या मुलांशी खेळा, त्यांचे वेगळे वेगळे जे अवतार ते करतात ते बघा, त्याच्याने आनंद घ्या. काहीतरी डिफरंट ट्राय करा, वेडेवाकडे उड्या मारा, तुमच्या मुलांशी खेळा किंवा चिटचॅट करा, किंवा आणखीन तुम्ही टी व्ही बघा, एखादा असा मूवी बघा की ज्याच्यात खूप फनी किंवा कॉमेडी मूवी असेल तो मूवी बघा, किंवा कार्टून्स बघा, म्युझिक ऐका, किंवा काहीही करा, जोक सांगा किंवा आणखीन काही करा, पण भरपूर हसा. जर तुम्हाला हसायला येत नसेल किंवा तशी सिच्युएशन नसेल तर तशी सिच्युएशन बनवा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जा, तिथे दंगामस्ती करा, त्यांच्याशी फनी गोष्टींवरती गप्पा मारा, पण तुमच्या पूर्ण दिवसामध्ये एकदा तरी तुम्ही भरपूर हसा, जेणेकरून तुमचं लाईफ हे खूप हॅपीनेस होईल, खूप आनंद तुम्हाला मिळेल आणि हसण्याने आपलं आयुष्य वाढतं, आनंद वाढतो आणि आपल्या हसण्यामुळे आपण तो दुसऱ्यालाही देतो. त्यामुळे हसणं इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, तर तुम्हाला खूप हसायचं आहे कुठल्याही एका वेळेला. मग तुम्ही सकाळी हसा, दुपारी हसा किंवा संध्याकाळी ट्राय करा, पण दिवसातून एकदा तरी तुम्हाला भरपूर हसायचे. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. बघा, आपल्यात काय आहे किंवा आपल्यात काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपल्याला चांगलं माहीत असतं. आपण स्वतःपासून कधीच लपवू शकत नाही. दुसऱ्यासमोर आपण जे प्रेझेंट करतो ते वेगळे रूप असतं,
पण स्वतःला आपल्याला माहीत असतं की आपल्यात काय आहे काय नाही. त्यामुळे स्वतःचं बेस्ट फ्रेंड बना. स्वतःला शेअर करा. स्वतःला माहिती द्या. स्वतःचं गोष्टी समजून घ्या किंवा स्वतःलाच त्याचे सोल्युशन्स द्या. स्वतःचं बेस्ट फ्रेंड तुम्हाला कसं बनायचं आहे तर स्वतःला शेअर करा. स्वतःचंच कौतुक करा. स्वतःलाच आनंदाने मिठी मारा. बघा, सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही आरशात बघता त्यावेळेस स्वतःचं कौतुक करा की तू खूप छान आहेस, तू कॉन्फिडंट आहेस, तू सुंदर आहेस, तू लाईफमध्ये सगळं काही करू शकते, तू सगळं अचीव करू शकते, तू एक सक्सेसफुल पर्सन आहेस किंवा एक सुंदर अशी पर्सनॅलिटी आहेस, तू सुंदर आहेस. हे तुम्ही सतत स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये ते आत्मसात करा. स्वतःचं बेस्ट फ्रेंड बना की तुझ्यात हे खूप चांगलं आहे, तुझ्यामध्ये हे जे आहे हे तू खूप पुढे नेऊ शकतेस, त्याच्यामध्ये तू सक्सेस होऊ शकतेस असं स्वतःला सांगा. स्वतःवर कमेंट करा, स्वतःची केअर करा, स्वतःशी बोला. जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला समजतं की आपण एक अशी आयडेंटिटी आहोत जी स्वतंत्र आहोत. आपण काय करू शकतो हे आपल्याला समजतं. कारण जे इनर आतली जी पर्सनॅलिटी असते आपली, इनर सेल्स, त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि तेव्हा आपल्याला जगण्याचा धागा मिळतो. तेव्हा आपल्याला हॅपीनेस सापडतो, आनंद सापडतो. स्वतः जेव्हा लहान असतो आपण आणि ती लहान मुलगी, जी निरागस मुलगी किंवा ती मुलगी जी एकदम इनोसंट असते, सगळं काही करायला तयार असते, ती मोठी झाल्यानंतर तिच्यावर अचानक अनेक जबाबदाऱ्या येतात. तर एकदा आपल्यातल्या त्या लहान मुलीला काहीतरी विचारून बघा की नेमकं तुला काय हवं होतं. आज मी जी आहे त्याच्याशी तू सहमत आहेस का हे विचारा आणि ती काय उत्तर देते हे तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्ही ॲक्शन घ्या, त्यानुसार तुम्ही वागा, त्यानुसार तुम्ही स्वतः जगा. तुम्हाला खूप छान फील होईल आणि तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुम्हाला स्वतःला जे करायला आवडतं ते करायचं आहे. ही आपली महत्त्वाची पुढची गोष्ट. म्हणजे काहींना म्युझिक आवडतं, काहींना कविता करायला आवडतात, काहींना गाणे म्हणायला आवडतात, काहींना लेख लिहायला आवडतात, काहींना नुसतं फिरायला आवडतं, काहींना मूव्हीज बघायला आवडतात. अशा बऱ्याच प्रकारचे छंद आपल्याला असतात. काहींना कुकिंग आवडतं, काहींना स्विमिंग आवडतं, काहींना ट्रेकिंग आवडतं, काहींना नुसतं ट्रॅव्हलिंग आवडतं. भरपूर गोष्टी आपल्या लाईफमध्ये अशा असतात की ज्या आपण करतच नाहीत किंवा जे आपल्याला जमत नाही डेली रुटीनमध्ये करायला. पण तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे या गोष्टी करण्यासाठी. मग तुम्ही तो सकाळी लवकर उठून काढा. आपलं डेली रुटीन जसं सुरू होतं आपल्याला वेळ मिळत नाही, मग त्यासाठी थोडं लवकर उठायचं आणि जे काही अर्धा तास आहे तो फक्त स्वतःला जायचं. घरातल्यांना स्ट्रिक्टली सांगून ठेवा की हा वेळ मी कोणासाठीच देणार नाही आहे, हा वेळ फक्त माझ्या स्वतःसाठी असणार आहे. तेव्हा स्वतःला जे वाटेल, जे आवडेल त्यातली एक तरी गोष्ट तुम्ही करा. आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याची एक लिस्ट बनवा. एक टू डू लिस्ट तयार करा की मला या गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टी मला आवडतात, मी हे करू शकते. आणि मग या गोष्टींमधून एक एक गोष्टीने स्टार्ट करा. एक पाऊल पुढे टाका, आपोआप तुमचं दुसरं पाऊल पुढे येईल, तिसरं पाऊल पुढे येईल आणि मग या जर्नीवर तुम्ही निघाल. त्यामुळे हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे की सुरुवात करणे. तुम्हाला जे आवडते त्याची सुरुवात करा. मग तुम्ही गाणं म्हणत असाल तर गाणं म्हणायला सुरुवात करा. हळूहळू तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होईल आणि तुम्ही स्वतःला सापडाल आणि तुम्हाला खूप हॅपीनेस होईल. आणि ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तो आनंद हा सगळ्या आनंदापेक्षा खूप परमावधीचा आनंद असेल, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पुढची गोष्ट अशी एकदम महत्त्वाची, स्वतःला क्रिटिसाइज करणं बंद करा. मला हे जमतच नाही, मला हे कधीच जमणार नाही, मी हे करू शकत नाही. त्यापेक्षा स्वतःला कॉम्प्लिमेंट द्या की तू हे करू शकतेस, हे तूच करू शकतेस, हे टॅलेंट तुझ्यात आहे, इनबिल्ट टॅलेंट तुझ्यात आहे, तुला या गोष्टी सहज शक्य आहेत.
हे असं तुम्हाला स्वतःशी बोलून एक नातं निर्माण करायचं आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःशी स्वतःला ओळख होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जमत नसेल किंवा स्वतःला तुम्हाला क्रिटिसाइज करत असाल तुम्ही, तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. तुम्हाला कोणत्याही दिवसभरामध्ये कोणत्याही अशा व्यक्तीला, ज्या व्यक्तीला तुम्हाला असं वाटेल की क्रिटिसाइज करावं किंवा या काय ह्याने कपडे घातलेत, काय हा दिसतोय, काय याचं लुक आहे, असं म्हणण्यापेक्षा याने स्वतःला वेल मेंटेन ठेवले, अशा पद्धतीने त्याला कॉम्प्लिमेंट द्या. म्हणजे क्रिटिसाइज करणं बंद करून कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. आणि कॉम्प्लिमेंट देत गेला तर त्याची तुम्हाला सवय होईल. आणि ती सवय स्वतःमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करा की खरंच तू ही गोष्ट खूप छान करू शकते. तुझ्यामध्ये ही गोष्ट, किंवा कुकिंग करत असेल किंवा तुम्ही एखादं गाणं छान म्हणत असाल तर मी गाणं खूप छान म्हणते, मी आज पावभाजी करणार आहे, मी पावभाजी खूप छान करते. किंवा एखादी पर्टिक्युलर गोष्ट की मी एक्सरसाइजमध्ये परफेक्ट आहे, मी डान्समध्ये परफेक्ट आहे, मला बोलण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. असे स्वतःतल्या ज्या गोष्टी, ज्या स्ट्रेंथ आहेत त्याला जास्त कमेंट करा किंवा त्याला जास्त कॉम्प्लिमेंट द्या. मग हळूहळू काय होईल, तुमच्यात जे विकनेसेस आहेत त्याला थोडं तुम्ही कमी करू शकता आणि तुमच्यातला स्ट्रेंथ तुम्ही वाढवू शकता. त्याचं कौतुक करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, तुमच्यात जे विकनेस आहेत ते कमी दिसतील आणि तुमचं स्ट्रेंथ तुम्हाला जास्त दिसेल, ज्याच्याने तुम्ही जास्त आनंदी व्हाल. आणि छोट्या अशा गोष्टी ज्या आहेत, म्हणजे विकनेसेस आहेत, ते तुम्हाला छोट्या वाटतील आणि त्या कधी तुम्ही सॉल्व कराल किंवा कधी त्याच्यामध्ये सुधारणा कराल हे तुम्हालाच कळणार नाही. हे तर एकदम छोटंसं आहे, हे मी सहज करू शकते, अरे एवढंच ना, हाच वीक पॉईंट आहे ना माझा, चला मी असा दूर करू शकते, असं तुम्हाला वाटेल आणि ते तुम्ही कधीच संपून टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स वाढतो आणि हॅपीनेस वाढतो. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला तुमच्यामधला हॅपीनेस शोधायचा आहे. कारण तुमच्यावर येणारी सिच्युएशन आणि त्याच्यावर तुम्ही घेतलेली ॲक्शन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. सो तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे की स्वतःला ओळखणं आणि स्वतः आनंदी राहणं आणि तोच आनंद हळूहळू दुसऱ्यांना वाटणं. कारण आपल्याकडून जे जातं ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते कधी जातं, जेव्हा आपण आपल्याला सापडतो, आपल्याला कम्फर्ट माहीत आहे की हे माझ्यात आहे आणि हे मी करू शकते, तेव्हा आपण तेवढ्याच कॉन्फिडेंटली ते दुसऱ्याला देतो. त्यामुळे खूप आनंदी राहा, स्वच्छंदी राहा, आनंद घ्या आणि आनंद द्या. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण आता असेच खूप महत्त्वाचे जे सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहेत, मग त्या गृहिणी असो, वर्किंग वुमन असो किंवा मुलं असू देत किंवा कोणीही, हे व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही स्वतःच्या इनर सेल्सला कनेक्ट होऊ शकता, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड सी यू.